अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज नित्य स्वामी सेवा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की आपलं प्रारब्ध किंवा आपलं नशीब जे आपल्या नशिबात जे आहे तेच घडतं। आज मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, पण याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला सवय असते की विनाकारण विचार करायचा, टेन्शन घ्यायचं, प्रत्येक गोष्टीला हे माझ्यासोबतच असं का होतं किंवा मी असं काय केलंय की हा सगळा त्रास मलाच येतो। पण हे जे काही असतं ते आपलं प्रारब्ध व पाठीमागच्या जन्माचं कर्म असतं, तेच या जन्मात आपण भोगत असतो। पण त्याच्यासोबत जर तुम्ही देवाचं नामस्मरण, त्याची आराधना, त्याची पूजा भक्ती हे जर ठेवलं तर तेच तुमचं प्रारब्ध कमी व्हायला तुम्हाला मदत होते। म्हणून विचार न करता जे काही समोर येतं ते सहन करायची ताकद तुम्हाला देव देतो। म्हणून देवाचं नामस्मरण नेहमी करत राहा। आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे गरुडाच्या आईची। एकदा गरुडाची आई खूप आजारी पडते। मग गरुड रोज संध्याकाळी येऊन आईला विचारत असतं की आज आई तुला भेटायला कोण कोण आले होते। आई नेहमी सगळ्यांची नावं सांगायची। परत गरुड रोज तेच विचारायचं की आई आज तुला भेटायला कोण कोण आले होते। मग आईने सांगितलं की मला भेटायला यमराज आले होते, पण ते जाताना हसले। मग गरुडाला थोडी शंका आली की यमराज का हसले असतील। मग त्याने आपल्या आईचा जीव वाचवायसाठी त्याने काय केलं, खूप लांबच्या जंगलात एका झाडाच्या खोडात आपल्या आईला नेऊन ठेवलं। पण दुसऱ्या दिवशी तिथेही यमराज त्याला भेटायला गेले। मग मग गरुड म्हटला की तुम्ही काल माझ्या आईला बघायला आला होता त्याच्याबद्दल मी आभारी आहे, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काल जाताना माझ्या आईकडे बघून हसला का। तर यमराज म्हणतात की मी विचार करत होतो की तुझ्या आईचा मृत्यू तर या झाडाच्या खोडात आहे, तरीही तुझी आई अजून घरी कशी, म्हणून मी हसलो। त्यावेळेला त्या झाडाच्या खोडात गरुडाच्या आईचा मृत्यू झाला होता। ह्या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो, ह्या गोष्टीतून आपण कितीही त्रासापासून, कर्मापासून जर लांब पळायचा प्रयत्न केला तर ते कुठं ना कुठंतरी कुठल्या तरी स्वरूपात ते आपल्याला येऊन भेटणारच आहे। त्याच्यामुळे नशिबाने आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतो। त्यामुळे हा सत्कर्मी कसा लावायचा ते आपल्या हातात आहे। टेन्शन तर रोज येतच राहतं, पण हाच वेळ जर आपण नामस्मरणात भगवानाच्या घालवला तर त्या प्रारब्धापासून होणारा आपला बराच त्रास कमी होतो। म्हणून आणि आपण जास्त विचार करायचा नाही, कारण जे व्हायचं आहे ते होतच राहणार आहे। तुम्ही कितीही त्रास करून घेतला किंवा टेन्शन करून घेतलं तरी जे आपल्या नशिबात आहे ते होतच राहणार आहे। आपण जन्माला यायच्या आधीच आपला जन्म, मृत्यू, आपण कुठे असणार किंवा कुठे नाही, किंवा आपल्या आयुष्यात काय होणार हे सगळं आधीच लिहिलेलं असतं। त्याच्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रारब्ध जरी पाठीमागचं आपण काही घालवू शकत नसलो तर देवाच्या नामस्मरणाने ते नक्कीच आपण कमी करू शकतो। कारण सगळ्याचा करता धरता, काळाचा करता धरता हा भगवान आहे। त्यामुळे त्यांची आराधना, त्यांची उपासना करा, तुम्हाला या त्रासापासून नक्कीच फायदा होईल। त्यामुळे ह्या गोष्टीपासून एवढीच गोष्ट तुम्ही घ्या की विचार करून किंवा त्या गोष्टीपासून पळ काढून आपण काहीही सिद्ध करू शकत नाही किंवा तो त्रासही आपण कमी करू शकत नाही। त्याच्यामुळे जे आहे ते देवाच्या आराधनेत सोसून आत्ता मोकळं व्हा। आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चांगलं कर्म करत राहा, म्हणजे पुढच्या जन्मात तरी ह्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागणार नाही। श्री स्वामी समर्थ।